तर ठाणे कार्निवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय नियोजन? ठाणे ट्रॅफिक कार्निवलचं आपण 26, 27 आणि 28 या 3 दिवसात त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यापैकी 26 तारखेला त्याचं ओपनिंग होणार आहे माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते. त्याच्यात पहिल्या दिवशी तिन्ही दिवशी सगळ्यात महत्त्वाचं असणारे आपल्याला जे मुलांनी 5वी, 6वी, 7वीच्या मुलांनी जे ट्रॅफिक विषयी काढलेले चित्र प्रदर्शन आहे त्याचं प्रदर्शन आपण लावलेलं आहे. त्याच्यानंतर 8वी, 9वी, 10वीच्या मुलांनी जे ठाण्यातल्या विविध याच्यावरती प्रोजेक्ट्स केलेले आहेत ट्रॅफिकच्या याच्यावरती त्या प्रोजेक्टचं प्रदर्शन आहे. त्याच्यानंतर आपण वाहतूक नियमनाबाबत जनजागरण करण्यासाठी विविध गेम्स ठेवलेले आहेत, त्याचे स्टॉल्स आहेत. त्याच्यानंतर अम्युजमेंट पार्क आहे त्याच्यातलं, आणि नंतर त्याच्यात आपण EV प्रमोट करतोय. पॉल्युशन फ्री व्हेकल्स आहेत त्याच्यामुळे, तर EV व्हेकल्सचं त्याच्यात प्रदर्शन आहे. ज्या ठाण्यामध्ये विविध शोरूम्स आहेत त्यांच्यातल्या EVs त्या ठिकाणी प्रदर्शनाला मिळणार आहेत 26 तारखेला. 27 तारखेला त्यामध्ये आपल्याकडे ठाण्यामध्ये विविध बायकर्स सुपर बाईक्सचे क्लब्स आहेत, त्या बायकर्सला आपण बोलवलेलं आहे, त्यांच्या बाईक्सचं प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे. आणि 28 तारखेला जे व्हिंटेज बाईक्स आणि त्याचे जे आपले हेरिटेज बाईक्स असोसिएशन आहेत यांच्या वतीने आणि यांच्या मदतीने आपण त्या ठिकाणी व्हिंटेज बाईक्सचं आणि कारचं प्रदर्शनही आपण ठेवलेलं आहे छोट्या प्रमाणात. सर, एक वेगळ्या प्रकारचं तुम्ही आज हे नियोजन केलेलं आहे. प्रत्येक वेळेला दरवेळेला फेस्टिवल असं नाही, कुठेतरी वेगळं पण आहे, काय सांगायला? लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी किंवा वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी, त्यांना उद्युक्त करण्यासाठी आपण वेगळ्या मार्गांचा उपयोग करत असतो. त्यातला एक प्रामाणिक प्रयत्न ठाणे वाहतूक विभाग आणि PDCच्या मार्फतीने करत आहोत. सर, पोलीस आयुक्त आमचे डोंगरे या कसं जाणार आहेत? हो, निश्चित. सरांच्याच म्हणजे CP सर आणि जॉईंट CP सर यांच्याच आयडियामधनं हा उपक्रम आपण राबवत आहोत. मागच्या वर्षी याला थोडंसं करायचं होतं, पण मागच्या वर्षी वेळ अपुरा पडला आम्हाला आणि त्याच्यामुळे तो तसंच राहून गेलो होतं. पण आता यावर्षी आम्ही एकदम प्रॉपर नियोजन केलेलं आहे PDCच्या मार्फतीने, तर निश्चितच व्यवस्थित होईल. नागरिकांना काय म्हणतात? मी नागरिकांना विनंती करतो की आपल्यासाठी लहान मुलांनी जे चित्र काढलेले आहेत त्यांचं बघण्याचं किंवा त्यांच्या मनात वाहतुकीबद्दल काय त्यांना दिसतंय हे त्यांच्या चित्रातून त्यांनी रेखाटलेलं आहे. तर कृपा करून आपण जास्तीत जास्त संख्येने सकाळी 10 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान येऊन त्याची पाहणी करावी आणि जास्तीत जास्त मुलांना त्यापासून प्रोत्साहित करावं. सर, गाड्यांमुळे प्रदूषण होतं, त्यामुळे तुम्ही एक वेगळा प्रकारचं म्हणजे EV गाड्यांचं तिकडे प्रदूषण ठेवलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? कारण का चांगल्या मोठ्या EV गाड्या तिकडे लोकांना समजून सांगणार, त्या गाड्यांचे प्रतिनिधी त्या गाड्यांबद्दल माहिती सांगणार आहेत, काय सांगाल त्याबद्दल? नक्की EV फ्युचर जसं आपलं 3 याच्यावर आपलं हे होतं की पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. तर पास्टमध्ये आपण गेलो तर विंटेज बाईक्स आपल्याला 28 बघायच्या 28 तारखेला. प्रेझेंटचं आता सुपर बाईक्स जे आहे ते आता आपल्याला 27 तारखेला बघायचं आहे. आणि जे फ्युचर आहे ते आपण सुरुवातीला दाखवतो की तुम्हाला फ्युचर जे भविष्यात जे येणार आहे ते EVs असणार आहेत. तर ते EVs त्यातला ती लाईन पकडून आपण EVsला आपण याच्यात ठेवलेलं आहे. कुठल्या गाड्या EV मध्ये? हुंडईच्या आहे, टाटाच्या आहेत, त्याच्यानंतर मर्सिडीजच्या आहे, MG हेक्टरच्या आहेत, अजून मला वाटतं महिंद्राच्या आहेत. तर अशा ज्या गाड्यांच्या EV आपल्याकडे इथे ठाण्यामध्ये अवेलेबल आहेत त्या याच्या आपण ठेवलेल्या आहेत. तसंच सुझुकीच्या बाईक्स आहेत, सुझुकी आपला त्या याच्यासाठी मेन स्पॉन्सर असणार आहे. तर सुझुकीचे आहेत बाईक्स, सुपर बाईक्स आहेत. त्याच्यानंतर BMWच्या पण बाईक्स आहेत. एवढं सगळं तुम्ही नियोजन केलेलं आहे, तर काय म्हणजे लोकांना किंवा वाहतूकदारांना काय मेसेज असेल? वाहतूकदारांना एवढंच विनंती आहे की आपण जर आपल्या बाईक्स आणि कार्स व्यवस्थित सांभाळल्या तर त्या आपण विंटेजपर्यंत सांभाळू शकतो. आणि दुसरं, विना अपघात वाहतूक नियमांचं पालन केलं तर विना अपघात आपल्या गाड्या राहतील आणि आपण विंटेजपर्यंत जाऊ शकाल, अशी एक टॅगलाईन आपण त्याला धरलेली आहे. धन्यवाद.